Hello, good morning. Process costing with equivalent unit. आता मागच्या वेळी आपण एक प्रॉब्लेम बघितला तो सिम्पल होता प्रोसेस कॉस्टिंगचा. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट असं कॅल्क्युलेट करायचं होतं. पण आता एक त्याच्या पुढे कंटेंट असा आहे, प्रोसेस कॉस्टिंग विथ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किंवा इक्विव्हॅलंट युनिट. म्हणजे बघा आता काय, जेव्हा आपली प्रोसेस चालू असते त्यावेळी काही प्रोसेस आपला ओपनिंग स्टॉक काही आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो, नंतर नवीन इनपुट टाकतो त्या प्रोसेसमध्ये आणि नंतर फिनिश प्रोडक्ट तयार करतो. ही आपली प्रोसेस असते. मग काही वेळा काय होतं, काही स्टॉक हा अर्धा कंप्लीट राहतो आणि अर्धा इनकम्प्लीट राहतो. फिनिश गुड्स म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस. जो पूर्ण फिनिश गुड्स पण नसतो आणि पूर्ण रॉ मटेरियल पण नसतो, असा गुड्स म्हणजे जो आपला आहे वर्क इन प्रोग्रेस. मग वर्क इन प्रोग्रेसमध्ये तुम्हाला किती युनिट प्रोडक्शन झालेलं आहे आणि किती पर्सेंट प्रोडक्शन झालेलं आहे आणि किती पर्सेंट प्रोडक्शन व्हायचं आहे, हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. मग बघा इथे काय म्हटलं आहे, एनी स्टॉक which is partly completed whether at the beginning or at the end of period creates complication in determination of cost per unit at each process. म्हणजे काय होतं, काही प्रोडक्ट पार्शली कंप्लीट असतं, काही युनिट्स पार्शली कंप्लीट असतात, तर काही पार्टली इनकम्प्लीट असतात. मग त्यावेळी प्रोसेस कॉस्ट कॅल्क्युलेट करणं कठीण जातं. प्रोसेस कॉस्ट कॅल्क्युलेट करणं कॉम्प्लिकेशन होतात. म्हणून सच युनिट्स कॅनॉट बी टेकन ॲज अ फुल युनिट्स. म्हणून जे काय असे अर्धवट राहिलेले युनिट्स असतील, समजा तुम्ही 5,000 किलोचं मटेरियल टाकलं, त्यातनं 4,000 किलोचं प्रोडक्शन तयार झालं, 4,000 किलोचं आउटपुट तयार झालं आणि 1,000 किलो जे काय मटेरियल आहे त्याच्यामधनं जे काय आउटपुट तयार होणार आहे ते आउटपुट 60% कंप्लीट आहे, अजून 40% कंप्लीट व्हायचं आहे, असा त्याचा अर्थ. मग ते सुद्धा कॉस्टमध्ये किती घ्यायचे, ते कसे घ्यायचे, ते या प्रोसेसमध्ये ठरवले जाणार आहे. म्हणजे वर्क इन प्रोग्रेसच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे. वर्क इन प्रोग्रेस जे काय राहणार आहेत ना, त्याच्या संदर्भात विचार करायचा आहे. Such units cannot be taken as full units for the purpose of calculations of unit cost. Unit cost calculate करताना ते युनिट्स घेतले जाणार नाही आहेत. The unit may be different stage of completion. For the purpose of determination of cost, the unfinished units are to be converted into term of completed units on the basis of degree of completion. म्हणजे काय अनफिनिश युनिट्स असणार आहेत ते फिनिशमध्ये कन्वर्ट केले जाणार आहेत ऑन द डिग्री ऑफ कम्प्लिशन. मग डिग्री ऑफ कम्प्लिशन त्याची ठरवली जाणार. म्हणजे हे किती पर्सेंट कंप्लीट झाले, ते 40% कंप्लीट झाले, मग 60% शिल्लक आहे. 30% कंप्लीट झाले तर 70% शिल्लक आहे. 80% कंप्लीट झालं तर 20% शिल्लक आहे. मग त्याची डिग्री ऑफ कम्प्लिशन ठरवून ते युनिट्स घेतले जाणार आहेत. आणि असे जे युनिट्स घेतले जाणार आहेत दॅट इज कॉल्ड इक्विव्हॅलंट युनिट. म्हणजे पार्टली कंप्लिटेड आणि पार्टली इनकम्प्लिटेड युनिट जे काय असणार आहेत ते तुमचे इक्विव्हॅलंट युनिट. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन रिप्रेझेंट द प्रोडक्शन ऑफ प्रोसेस एक्सप्रेस इन टर्म ऑफ कंप्लिटेड युनिट्स. द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन इज, बघा फॉर्म्युला फॉर इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किंवा इक्विव्हॅलंट युनिट, ॲक्च्युअल नंबर ऑफ युनिट इन द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये किती युनिट्स आहेत प्रोसेसमध्ये, नॉट कम्प्लिटेड प्रोसेसमध्ये किती युनिट्स आहेत, इन टू पर्सेंटेज ऑफ वर्क कम्प्लिटेड. किती पर्सेंट काम कंप्लीट झालेलं आहे त्या युनिटचं. ओके, म्हणजे समजा तुमचे 500 युनिट्स त्या प्रोसेसमध्ये झालेलं आहे वर्क इन प्रोग्रेस आणि त्यापैकी कंप्लिशन किती टक्के झाले आहे, तर 60% कंप्लीट झाले. मग 500च्या 60% किती येतील, 300. मग तुमचे इक्विव्हॅलंट युनिट कंप्लीट झालेले युनिट किती म्हणणार आहेत, 300 म्हणणार आहे. असा त्याचा अर्थ. बघा खाली त्यांनी दिले आहेत, फॉर एक्झाम्पल 400 युनिट्स पार्टली फिनिश्ड ऑन विच 25% ऑफ द वर्क हॅज बीन कंप्लीटेड आर इक्विव्हॅलंट टू 100 युनिट्स.
सच युनिट्स कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट ऑर इफेक्टिव्ह युनिट्स. म्हणजे 400 युनिट्सचं प्रोडक्शन चालू आहे, 400 युनिट्स तुमचे वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहेत. मग त्यापैकी त्यांनी काय सांगितलं आहे, किती टक्के कंप्लीट झाले आहेत, तर 25% कंप्लीट झाले. मग 400चे 25% किती झालं, 100. मग 100 युनिट्स हे तुमचे इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत. म्हणजे ते पूर्ण कंप्लीट नाही आहेत, पण डिग्री ऑफ कंप्लीशन त्याचे दिले आहे, त्याप्रमाणे ते 400 युनिट जे होते ते आपण 100 फिनिश युनिट्समध्ये कन्वर्ट केले. 100 फिनिश युनिट्समध्ये कन्वर्ट केले. मग असे ज्यावेळी युनिट्स असणार आहेत तेव्हा प्रोसेस कॉस्टिंग कशी करायची ती आपल्याला या टॉपिकमध्ये बघायची आहे. ओके. पुढे बघा काही टर्म्स तुम्हाला ज्या माहिती आहेत, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन. या टर्म्स तुम्हाला टी वायला असताना झालेल्या आहेत. जस्ट मी तुम्हाला एक ब्रीफ करतो. नॉर्मल लॉस नॉट अवॉइड, तो तुम्हाला अवॉइड करता येणार नाही, नॉट अवॉइडेबल. तो अवॉइड करता येणार नाही आहे, तो तुम्हाला कंपल्सरी होणारच आहे. नॉर्मल लॉस हा होणारच आहे, त्याला तुम्ही किती प्रयत्न केलात तरी होणारच आहे. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा, नॉर्मल लॉस तुम्हाला होणारच आहे. म्हणजे समजा एक नॉर्मल लॉस ठरलेला असतो. समजा एक तुम्ही 1000 युनिट्स प्रोडक्शन मटेरियलमध्ये टाकले तर त्याचे 950च युनिट तयार होऊन येणार आहे. तो तिथे येणारच नाही 1000 युनिट्स. हे ठरलेलंच आहे, आपला फॉर्म्युलाच आहे किंवा आपल्याला माहितीच असणार आहे पास्ट एक्सपिरियन्सवरनं वगैरे. मग तो नॉर्मल लॉस होणारच आहे, बरोबर. कारण तो त्या प्रोसेसमध्ये थोडाफार कुठेतरी मशिनरीमध्ये राहील थोडा, किंवा आणि कुठे जाईल, वेस्टेजमध्ये थोडासा पडेल, काहीतरी जो डिफेक्ट असेल, त्यामुळे तो नॉर्मल लॉस हा होणारच. नॉर्मल लॉस तुम्ही काहीही करू शकत नाही, नॉर्मल लॉस कंपल्सरी होणारच आहे. आपल्याला होतं बघा टी वायला जे आपले प्रॉब्लेम होते त्यावेळी नॉर्मल लॉसचे पर्सेंटेज दिलेले असायचे. नॉर्मल लॉस 10%, 5% असं असायचं बघा नॉर्मल लॉस. आठवते? ते नॉर्मल लॉस. त्याच्यानंतर पुढे नॉर्मल लॉस झालं. मग तुम्ही नीट वाचून घ्या ही नोट्स. ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल लॉस हा तुम्ही अवॉइड करू शकताय, तुम्ही तो टाळू शकताय, तुम्ही अवॉइड करू शकताय. कसं करू शकताय, तर हे स्वतःच्या चुकीमुळे, म्हणजे ज्याचे वर्कर्स असतील किंवा मशिनरी जर काही डिफेक्टिव्ह असेल, तिथले वर्कर्स थोडेफार आळशी असेल किंवा ते वेस्टेज करत असतील, ओके, किंवा आणि काही तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज तुमच्या जे काय असतील, पायाभूत सुविधाच्या प्रोडक्शनच्या असतील, त्या काही प्रमाणात वीक असतील, तर अशा वेळी आपल्याला तो ॲबनॉर्मल लॉस होतो. म्हणजे आपण ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जो लॉस होणार आहे तो ॲबनॉर्मल लॉस. म्हणजे तुमचं ठरलेलं प्रमाण आहे की 1000 युनिट जर तुम्ही मशीनमध्ये टाकले किंवा प्रोडक्शनला घेतले तर तुम्ही किती युनिट्स तयार करणार आहात, फिनिश प्रोडक्ट 950. पण 950पेक्षा कमी येत असेल, 900 येत असतील किंवा 930च येत असतील, तर ते 20 रुपये जे काय एक्स्ट्रा अजून होतं ते दॅट इज ॲबनॉर्मल लॉस. आणि ॲबनॉर्मल गेन कशामुळे होतो, तर तुम्ही ते काय ठरवलेलं प्रोडक्शन आहे, म्हणजे 1000 युनिट्सचं प्रोडक्शन करायचं ठरवलं आहे आणि तुमचा रेशो ठरलेला आहे की 1000 युनिट्स तुम्ही टाकलात मशीनमध्ये की तुमचं 950 युनिट तयार होऊन येणार आहेत. पण त्याच्यावेळी 960 आले, 970 आले, दॅट 20 युनिट्स इज कॉल्ड ॲबनॉर्मल गेन. ते काय एक्स्ट्रा 20 युनिट्स येणार आहेत, जे काय नॉर्मल लॉस ठरलेल्यापेक्षा जास्त येणार आहेत, ते तुमचं ॲबनॉर्मल गेन असणार आहे. आणि ॲबनॉर्मल गेन का होतं, तर ॲबनॉर्मल गेन तिथल्या वर्कर्सच्या एफिशियन्सीमुळे होतं, मशिनरीच्या एफिशियन्सीमुळे होतं, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा जर चांगल्या असतील, कुठल्या फॅक्टरीमधल्या जर इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा चांगल्या असतील, सप्लाय चांगला असेल, वर्कर्स चांगले असतील, मॅनेजमेंट चांगली असेल, तर सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून आल्या तर जिथे तुम्ही 950 काढणार होता तिथे 955 काढा, 960 काढू शकताय, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲबनॉर्मल गेन. हे मी तुम्हाला टर्म सांगितल्या, त्या नीट वाचा तिथल्या, म्हणजे तुम्हाला काय होईल, ऑब्जेक्टिव्हसाठी आपली एक्झाम ऑब्जेक्टिव्ह बेसने होणार आहे. जी काय मेन एक्झाम होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह बेसले होणार आहे. बाकी तुमची टेस्ट वगैरे कशी होईल, असाइनमेंट देऊन किंवा काय होईल ते सांगता येईल. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह बेससाठी तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स वाचले पाहिजेत जसं. ओके, शेटचं बुक्स घ्या किंवा मननचं बुक्स घ्या आणि त्याच्या खालचे ऑब्जेक्टिव्ह नीट वाचून घ्या, मस्त.